मोहाडी येथे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, खडीकरण तसेच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प भूमिपूजन माजी आमदार धनराज महाले, शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील, मराठा विद्या प्रसारक व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते तर सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, विकास सोसायटी अध्यक्ष कैलास कळमकर, उपाध्यक्ष उमेश जाधव यांच्यासह मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या। यात गाव अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच गावांतर्गत अहिल्यादेवी होळकर, विरोबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास अण्णाभाऊ साठे तसेच पंचशील नगर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, मोहाडी अकराळे मुख्य रस्ता काँक्रिटीकरण व डांबरीकरण तसेच एकूण 6 शिवार व पाणंद रस्त्यांचे खडीकरण भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी प्रास्ताविक करताना मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव यांनी गेल्या काही वर्षात मोहाडी व पंचक्रोशीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध योजनांतून केलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन सर्वांच्या सहकार्याने यापुढील काळातही विकासाचा हा वेग वाढवत राहण्याचं आश्वासन देऊन मान्यवर व ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले। तर माजी आमदार धनराज महाले व संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी यापुढील काळातही शासनाच्या माध्यमातून मोहाडी व पंचक्रोशीसह तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून आजच्या भूमिपूजन कामाव्यतिरिक्तही अधिकच्या घोषित वाढीव कामांची माहिती दिली आहे व झालेल्या विकासाबद्दल प्रवीण जाधव व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार कैलास कळमकर यांनी मानले। या प्रसंगी मोहाडी ग्रामस्थांसह कुर्नोली, खडक, सुकेने, गणेशगाव, अकराळे, आंबे येथील पदाधिकारी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, इंदोरी।